प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तींगे येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 23 जून 2026 मंगळवार। एम्माऊस। त्या दिवशी त्याच्यापैकी दोघे एम्माऊस नावाच्या गावाकडे जात होते। ते यरूशलेमपासून सुमार 7 मैलावर होते। लूक 24 अध्याय 13 वचन। जीवन हा एक प्रवास आहे। या जगात जन्मलेला प्रत्येक मनुष्य प्रवासाला सुरुवात करतो, पण त्या प्रवासाचा शेवट कुठे होतो हे सर्वात महत्त्वाचे आहे। एक मनुष्य यरूशलेमहून यरिहोच्या दिशेने एकटाच निघाला, पण वाटेत तो दरोडेखोराच्या हाती सापडला। त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली। येथे आपण आणखी 2 पुरुषांना यरूशलेमहून एम्माऊस नावाच्या गावाकडे जाताना पाहतो। यरूशलेम हे मंदिराचे, देवाचे, लोकांचे स्तुती, उपासनाचे, देवाचे गीतांचे आणि देवाचे सर्व आशीर्वादांचे प्रतीक होते। तरीही हे दोघे त्या गौरवशाली स्थानाला सोडून एम्माऊसाकडे निघाले। त्यांची चेहऱ्यावर दुःख होते। ते यहूद्याची भीतीने आणि पुढे काय संकट येईल या चिंतेने भरलेले होते। पण त्यांची श्रेणी अनपेक्षितपणे प्रभू येशू त्याने भेटला, तरी त्यांनी त्याला ओळखले नाही। दुःखामुळे त्यांची दृष्टी झाकली गेली होती। येशूने प्रेमाने त्याने विचारले की ते चालता चालता इतके दुःखी होऊन काय चर्चा करीत आहेत। लूक 24 अध्याय 17 वचन। प्रभूपासून दूर केलेल्या लोकांची तो किती काळजी घेतो आणि किती प्रेमाने त्यांची विचारपूस करतो हे येथे दिसते। भीती, अपराधीपणे, गोंधळ आणि दुःखात चालणाऱ्या लोकांना सोडून देण्याची प्रभूची इच्छा नाही। त्यांचे प्रेमळ हात त्याने मिठी मारण्यासाठी पुढे येतात। कदाचित तुम्हीही आज या जगात दुःखी चेहऱ्याने चालत असाल। कदाचित तुम्ही गोंधळात आणि निराशेत प्रवास करत असाल। तरीही एक प्रभू आहे जो तुम्हाला सांत्वन देतो आणि बल देतो। एक प्रभू आहे जो तुम्हाला भेटतो आणि योग्य मार्गावर नेतो। आज येशू तुम्हाला भेटू इच्छितो। तो तुमचे आसू पुसू इच्छितो आणि तुम्हाला पुन्हा सरळ मार्गावर आणू इच्छितो। त्या दिवशी एम्माऊसच्या रस्त्यावर असलेल्या शिष्यांनी त्याला प्रकाश समजले। बायबल सांगते, तो त्याने म्हणाला, तुम्ही चालता चालता इतके दुःखी होऊन कोणत्या गोष्टीबद्दल चर्चा करीत आहेत। तेव्हा क्लेओपास नावाच्या व्यक्तीने उत्तर दिले, तुम्ही यरूशलेमातील एकटेच परके आहेत काय? या दिवसात तिथे जे उघडले जे तुम्हाला माहीत नाही काय? लूक 24 अध्याय 17 आणि 18 वचन। पण तो परका नव्हता। तो एक प्रेमळ मित्र म्हणून त्यांची जवळ आला आणि त्यांचे जीवन बदलून टाकले। देवाची लेकरांनो, तो निश्चितच तुमचे जीवनही बदलेल। पुढील चिंतनासाठी वचन। मग त्यांचे डोळे उघडले गेले आणि त्यांनी त्याला ओळखले। लूक 24 अध्याय 31 वचन। आजचे बायबल वचन सकाळ एस्तर 9 अध्याय 10 अध्याय। संध्याकाळ प्रसिद्धाची कृत्ये 7 अध्याय 1 ते 21 वचन। धन्यवाद।